मोठी आणि महत्त्वाची बातमी साताऱ्यात विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। विनोद कुलकर्णी हे मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष आहेत। साहित्य संमेलनाच्या स्थळीच हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। काळा भुक्का टाकत हा हल्ला करण्याचा प्रयत्न, हल्लेखोरांच्या हातात कोयता असल्याचं त्यांचं मत आहे। हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते हे माहित नाही अशी प्रतिक्रिया आता समोर येते। आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। इम्तियाज, काय अधिकची माहिती? नक्की नीलम, मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर खोटी हल्ला झाला असल्याची माहिती आता सध्या मिळत आहे समोर। साहित्य संमेलनाच्या स्थळीच या ठिकाणी त्यांच्यावर हा प्रकार झाला आहे। त्यामुळे आता दुपारी अजित पवार उपमुख्यमंत्री हे साहित्य संमेलनाच्या त्या ठिकाणी येणार होते। जी इम्तियाज, मी आपल्याला थोडा वेळ थांबवते। आपल्यासोबत स्वतः विनोद कुलकर्णी हे फोन लाईन वरून जोडलेले आहेत। नेमकं काय घडलं, काय सांगाल सर? मी प्रकाशन कट्ट्यावरून काही पुस्तकांचं प्रकाशन करून येत होतो बाहेर, तेवढ्यात माझ्या डोळ्यात केमिकल सारखं काळं काहीतरी टाकण्यात आलं आणि तुला संपवतो वगैरे भाषा वापरण्यात आली आणि कोयत्यासारखं शस्त्र सुद्धा त्यांच्या हातात होतं आणि नंतर डोळ्यात गेल्यामुळे मला पुढच्या घटना काय सांगता येत नाही त्याच्यात। आपल्यावर हा हल्ला का झाला, काय नेमकं कारण असेल? मला तर आता काही कारण समजत नाहीये। एकतर साहित्य क्षेत्रात मी खूप काम करतोय, मराठी भाषेची सेवा करतोय आणि कदाचित सरकार विरोधात लढतोय। अनेक संघटना आमच्या विरोधात काम करतायत। वेळोवेळी संमेलन उधळण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या, जीवे मारण्याच्या धमक्या होत्या, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमची भूमिका अशी आहे की प्राण गेला तरी चालेल, आम्ही मराठी भाषा आणि साहित्याची सेवा करत राहू आणि जे मराठी भाषेविरोधी भूमिका घेतील त्यांच्या विरोधात लढत राहू। जी, आपला कोणावरती संशय आहे का? आपण पोलिसात काही तक्रार या संदर्भात केली आहे का? हो, पोलिसात आम्ही तक्रार करतोय आणि पोलीस तपास करून योग्य तो न्याय देतील ह्याची मला खात्री आहे। आणि त्या बाबतीत आम्ही काय आमचा कुणावर आत्ता सध्या तरी संशय नाही किंवा आम्हाला कुणावर आत्ता संशय घेता येत नाही। हा हल्ला केला असण्याची सुद्धा शक्यता आहे आणि कुणाला तरी करायला लावला असण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे हल्ल्याच्या पाठीमागे कुणी असेल तर त्याचाही पोलिसांनी शोध घेतला पाहिजे अशी माझी भूमिका आहे त्या पाठीमागे। जी, आपण असं सांगताय की आपल्याला याआधी सुद्धा धमकी आली होती, धमकीचा फोन आला होता, या संदर्भात आपण आधी सुद्धा फोन नव्हता आला, निरोप आले होते, संमेलन उधळून लावू, संमेलन हे करू, विश्वास पाटलांना सुद्धा धमक्या आलेल्या आहेत खूपशा आणि आम्ही त्याचा मुकाबला सामना करत पहिला 2 दिवसाचे कार्यक्रम उत्तम केलेले आहेत। आता सुद्धा मी संमेलन स्थळी उपचार घेऊन दाखल झालेलो आहे। जी, आपण असं म्हणताय की आपण सरकार विरोधात या ठिकाणी काही भूमिका मांडत असताना कोणीतरी आपल्यावरती ही सगळा डाव साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100%। आपण या संदर्भात काही पोलिसात आता तक्रार करणार आहात का? आपली पुढची भूमिका काय असेल? आम्ही तक्रार करणार आहोत आणि आमचा पोलिसांवर विश्वास आहे, पोलीस योग्य तो न्याय देतील याची खात्री आहे आम्हाला। जी, आपण पाहतो या ठिकाणी विनोद कुलकर्णी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। मात्र आतापर्यंत त्यांचा संशय हा कोणावरती नाही, मात्र पोलीस आपल्याला सहकार्य करतील असं ते म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।